नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींची नित्यसेवा करताना आपण कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर होईल आणि स्वामी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतील. स्वामींची सेवा ही नित्यनेमाने आणि प्रामाणिकपणे करावी. स्वामी आपले गुरु आहेत. आपल्या गुरूंची मनोभावे निष्ठेने सेवा करणे प्रत्येक भक्ताचे कर्तव्य आहे. त्या पद्धतीने रोज नित्यनेमाने स्वामींचे नामस्मरण, तारक मंत्र, सारामृताचा 1 किंवा 3 अध्याय किंवा 7 अध्याय वाचावेत. श्री स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ किंवा 11 माळी जप करावा. या सर्व सेवा करण्याची वेळ शक्यतो एकच ठेवावी. जर तसे शक्य नसल्यास दिवसभरामध्ये कधीही तुम्ही या सेवा करू शकता. स्वामी नामाचा 11 माळी जप करणे शक्य नसल्यास 1 माळी तरी करावा. पण हा जप अगदी अंतःकरणापासून मन एकाग्र करून करावा. स्वामींची रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी. स्वामींची जमेल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करावा. स्वामींच्या नामस्मरणापासून ते अगदी पारायण किंवा अनुष्ठानापर्यंत जमतील त्या स्वामीसेवा कराव्यात. स्वामींकडे आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना करावी. सतत स्वामींकडे मला हे द्या, मला ते द्या असे मागत राहू नये. स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. त्यामुळे स्वामींची निस्वार्थी सेवा करत राहावी. स्वामी योग्य वेळी योग्य ते आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देतात. स्वामी सेवेबरोबरच आपल्या कुलदेवतेची आणि पितरांचीही सेवा ही झालीच पाहिजे. वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी कुलदेवतेच्या मूळ स्थानी जाऊन त्यांचा योग्य तो मानसन्मान करावा. रोजच्या रोज शक्य झाल्यास श्री दुर्गा सप्तशतीमधील आणि मल्हारी सप्तशतीमधील 2-2 अध्याय वाचावेत. याने आपल्याला कुलदेवतेची कृपा प्राप्त होऊन त्यांचे संरक्षक कवच आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभते. रोजच्या रोज आपल्या पितरांचेही स्मरण करावे. त्यांना रोज नमस्कार करावा. दरवर्षी श्राद्ध करावे. दर अमावस्येला पितरांच्या नावाने हिरण्यदान करावे. देव आणि आपण यामध्ये आपले पितर उभे असतात आणि जर ते अतृप्त असतील तर आपल्या सेवेमध्ये उपासनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणूनच पितरांची ही सेवा तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या देवघरातील इतर देवतांचीही व्यवस्थित पूजा करावी आणि त्यांचाही मान राखावा. पंचमहायज्ञही करत राहावा. याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदेल. हा खूप सोपा विधी असून रोजच्या रोज आपण घरच्या घरी तो करू शकतो. या सर्व गोष्टींमुळे अनेक संकटांचे निवारण होते आणि आपली जीवनामध्ये प्रगती होते. आपली नेहमीची नित्यसेवा झाली की रोज सकाळ संध्याकाळी स्वामींना आपल्या नेहमीच्या स्वयंपाकातील सात्विक शाकाहारी जेवणाचा नैवेद्य दाखवावा. आपण जे काही अन्न घरी बनवू खाऊ ते सर्वप्रथम स्वामींना अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे. घरातून बाहेर पडताना आणि घरी परतल्यावरही स्वामींना मुजरा करावा, नमस्कार करावा. शक्य असल्यास रोजच्या रोज गुरुवारी किंवा पौर्णिमेला स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे. स्वामींची सेवा आपल्यापुरती मर्यादित न ठेवता नेहमीच स्वामी सेवेकडे जोडण्यासाठी प्रयत्नशील राहावे. स्वामींच्या भक्तीचा प्रसार प्रचार करावा. अडचणीत असलेल्या लोकांना स्वामी मार्ग दाखवावा. आपल्या हातून एखादा तरी स्वामी भक्त जोडले जाणे स्वामींना अतिशय प्रिय आहे. स्वामी सेवा करताना दुसऱ्यांना अपशब्द बोलणे, वाईट चिंतणे, मन दुखावणे, दुसऱ्यांची मदत न करणे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. अशा भक्तांना स्वामींची प्रचिती कधीच येत नाही. त्यामुळे आपले आचरण, विचार, वागणूक चांगली ठेवावी आणि स्वामी नाव जपत राहावे. मोठ्या व्यक्तींचा आदर करावा. स्वामींच्या नावे अन्नदान करावे. आपल्याला जमेल तितके यथाशक्ती गरजूंची मदत करावी. मुक्या प्राण्यांचीही मदत करावी. खरे तर स्वामी सेवेमध्ये वा इतर कुठल्याही सेवेमध्ये मांसाहार हा वर्ज्य असतो. पण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तरीही महाराजांच्या सेवेत आल्यावर मांसाहार करण्याचे प्रमाणही कमी होते आणि एखाद्याचा मांसाहारही सुटू शकतो. हे सर्व काही स्वामीच घडवून घेत असतात. स्वामी सेवेमध्ये आल्यावर आपल्यामध्ये बदल होऊ लागतात. स्वभावामध्ये बदल होतात. आपले मन शांत होते. आपली वृत्ती ही सकारात्मक होते. आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडू लागतात. स्वामींच्या सेवेमध्ये अतिशय ताकद आहे. हे प्रत्येक स्वामीसेवेकरी नक्कीच समजू शकतो. स्वामींची जमेल तितकी सेवा प्रत्येकाने करावी. काही नियम पाळून स्वामींची सेवा ही झालीच पाहिजे. जर आपण स्वामींना संपूर्णपणे शरण जाऊन त्यांची सेवा केली आणि कर्म चांगले ठेवले तर स्वामी अनुभव नक्की येतो. माझी सर्वांना कळकळून हीच विनंती आहे की स्वामींची सेवा करताना या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या नक्की पाळाव्यात आणि स्वामींचा योग्य तो मान ठेवावा. स्वामी आपल्याला भरभरून देतात. आपण त्याची परतफेड तर कधीच करू शकत नाही. पण आपण अशा प्रकारे सेवा उपासना करून त्यांचे कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करू शकतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.